भावे गावे गीत शुद्ध करोमी या चित्त तुझ भावाय देवत्री हा सुलभ उपाव अनिकांचे कानी गुण दोष मनानी मस्तक ठेंगना करी संताच्या चरणा विचिते वचन जे निराहे समाधान तुझ भावाय देवत्री हा सुलभ उपाव तो का म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावाय देवत्री हा सुलभ उपाव महायोग पीठे तठे भीमरथा वरम पुंडली कायदा तो मुनींद्र है समागत्य तिष्ठ तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा कारो प्रथम नाम वा वा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्म मुक्ता क्या ब्रह्मचित कला गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रामचंद्र महाराज की पवन तनय संकट हरना मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसवू सुरभूप शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या मत जावया सुमता शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या नमो
ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागा सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागाला गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते एक भक्त हो प्राण भयाले गेला गेला वैद्यांचा उपाय गेला अंताला हात जोडून महाराजाला हात जोडून महाराजाला गेला सारा मोरा गण गण गणा होते गण गण गणात होते गण गण गणात समर्थ सद्गुरुजी गजानन महाराज की जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहूची प्रसिद्ध साधू श्रीमंत असणारे तुकोबराय यांचा 6 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलाय महाराज. महाराज या अभंगातून भगवत प्राप्तीचा साधा सरळ सोपा उपाय आपल्याला सांगतात. पण या अभंगावर बोलण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मायबापासमोर ठेवण्या अगोदर या कार्यक्रमाचा थोडा का होईना परिहार देणं महत्वाचा असतो. तो असा की पावन पुनीत झालेला आपलं हे उगवा गाव संतांच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालं उगवा गाव. गेल्या कित्येक वर्षापासून ज्ञानेश्वर श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय यांचा सामाजिक संजीवन सोहळा अति आनंदामध्ये अति उत्साहामध्ये आपण साजरा करताय आणि केलाही पाहिजे. महाराज संतांचा उत्सव हा साजरा केलाच पाहिजे. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर प्रामुख्यानं काही उत्सव माणसाच्या हातून घडले पाहिजे. त्यामध्ये देवाचे उत्सव आहे. रामनवमी असो, गोकुळाष्टमी असो, दत्त जयंती असो, अनेक देवाचे उत्सव आहेत साजरे केलेच पाहिजेत. का? कारण देवाचे उपकार आहे. पण तुम्हाला सांगतो देवाचे उत्सव तुमच्या हातून घडून नागळू आणि माझे हातून घडून नागळू. पण संतांचा उत्सव हा तुमच्या हातून घडला पाहिजे आणि माझे हातून घडला पाहिजे. का? कबीर महाराज म्हणतात मैं संतन कादा संत मेरे मुकुट मनी.
तुम्ही जर संतांचा उत्सव साजरा केला, तुम्हाला देवाचा उत्सव साजरा करायचं काम नाही. देव आपोआप गदगदित होतो. कशामुळे? संतांचा उत्सव साजरा करणं. एक उदाहरण सांगेन मी. मावशावा आपल्या एक प्रथा आहे. कोणती? सुवासिनी जीव घालण्याची. एक दोन प्रथा. एक लहान मुलीला जीव घालतो आपण, एक मोठा सौभाग्यवती जीव घालतो, आहे ना. मग तुमच्या गावची एक मोठी शाहूकारी चांगली श्रीमंत बाई आली तुम्हाला निमंत्रण द्यायला. अहो बाई, चला ना आमच्याकडे जेवायला. तसे येऊ नका, 5 ग्रॅमची अंगठी घ्या. आपलं काय जाते, 5 ग्रॅमची अंगठी घ्या, चला. मग गेल्या 4-5 जणी तयार झाल्या. एक बाई जी होती तिच्या संग लहान मूल होतं, आणि कमीत कमी 15 ते 20 वर्षांनी त्या बाईला ते मूल झालं होतं. ते मूल सोबत घेऊन जात असताना त्या बाईच्या घरी गेले. त्या बाईच्या घरी गेले आणि बसले. आणि त्या बाईच्या घरी बसल्यानंतर एक पातेल होतं. त्या पातेल्यामध्ये होते गुलाबजामुन. काय होते? गुलाबजामुन. ते त्या मुलाला दिसले. त्या मुलानं त्याच्याकडे लक्ष दिलं, आणि तो मुलगा गेला, 2 गुलाबजामुन उचलले आणि खाल्ले. त्या शाहूकारीला राग आला. त्या शाहूकारी जेव्हा सुवासिनीला ताट दाखवायचं राहिलं, देवाला नैवेद्य दाखवायचं राहिला, या मुलाने हे उष्टे केले. ते शाहूकारीने 2 थापला त्या मुलाला मारते. मग तो मुलगा रडते. आता ज्या बाईला 15 ते 20 वर्षांना मूल होते, किती लाडात असेल, किती कौतुकात असेल. ज्या मायमावलीनं अमृतापेक्षाही गोड दूध आपलं त्या मुलाला पाजलं. ते मुल रडत होतं. ते तिच्या मांडीवर येऊन बसलो. मग ती शाहूकारी आली. बाई चला ना जेवण करायला. आता तुम्ही सांगा, तिचं बाळ रडून राहिलं, ते जेवण करायला जाईन काय? हा, सावतर असेल तर जाईल, सगळी माय जाणार नाही. याच्या उलट घ्या. आता त्या शाहूकारीबाईच्या घरी मुलाला घेऊन एक बाई आली. 1 पाऊल दारात 1 पाऊल घरात. ते गेल्याबरोबर त्या शाहूकारीने तिचं मूल जवळ घेतलं, मांडीवर बसवलं, त्याला गुलाबजामुन खाऊन घातले, त्याला पोटभर जेवण खाऊ घातलं. मग आता व्यवहार आहे महाराज. कोणता? मुलाचं पोट भरलं की आईचं पोट. आईला जेवायचं कामच नाही, आहे का नाही. आईचं पोट आपोआप भरते महाराज. मग ती बाई म्हणते, चला ना बाई जेवण करायला. ते बाई म्हण, नाही ग, तुम्ही माझ्या मुलाला इतकं लाडा कौतिकानं 2 गुलाबजामुन पोटभर जीव घातलं, आता मला जेवायचं काम नाही. बस तसंच आहे. तुम्ही जर संतांचा उत्सव साजरा केला, तुम्हाला देवाचा उत्सव साजरा करायचं काम नाही. आपाप देवाचं पोट भरते. महाराजचं प्रमाण आहे. संत भजावे आरती, देवा भजावे, देवा सारावे परते. हो हो हो, देवा सारावे परते, देवा सारावे परते. हो हो, देव सारावे पडते. एखादा जर साधू तुमच्या दरवाजावर आला, थाप मारत असेल, तुम्ही देवाची पूजा करत असाल, शास्त्र म्हणते गळा ते बाजून सारा आणि त्या संताचा आदर करा, त्या संताचं पूजन करा. देवाचं करायचं कामच नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या गावामध्ये अति उत्साहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथ आहे. आणि ज्यांचं व्यासपीठ आहे महाराज प्रशांत महाराज भोगरे यांचं व्यासपीठ आहे. आणि आपल्या कार्यक्रमाला जो मार्गदर्शक आहे, प्रेरणास्थान आहे, आमचे गुरुवर्य स्वरूपानंदगिरी महाराज, उगवा फाटा आश्रम आणि 5 मासे गुरुजी. आम्ही जवळजवळ 20 वर्षाच्या अगोदर या कार्यक्रमाला यायचो. 20 वर्ष झाले जवळजवळ. तर त्यावेळेस 5 मासे गुरुजीचंच मार्गदर्शन होतं, आणि आजही 5 मासे गुरुजीचंच मार्गदर्शन खूप आहे महाराज. मार्गदर्शन करता जर चांगला असला तर कार्यक्रम 1 नंबर चांगला होते. त्या या नियोजनातून समजते. आता हे टाळकरी आहेत, मला सांगायचं मी काही नवीन नाही. मी तुमच्या गावामध्ये कितीक वर्षापासून हे पोरं जे तयार झाले महाराज, 1 नंबर काम झालं. या पोरेमुळे काय होते, तुम्हाला बाहेरचे लोक बोलायचंच काम नाही. फक्त 2 म्हणणारे आणि 1 वाजवणारा बोलावलं की झालं तुमच्या गावाचं. तुम्हाला सांगतो, ही मुलं इथं उभं दिसतात ना, तुकारामाचं एकच प्रमाण आहे महाराज. कोणतं? धन्य माता पिता तयाची आहे. आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची आहे. बस याच्या आई वडिलाचे धन्य, आई वडिलाचे यांचे संस्कार आहेत महाराज. हे मुलं उभे आहे, आणि ज्यांनी त्याला घडवलं त्यांना त्यांचे सुद्धा संस्कार आहेत, त्यांना सुद्धा एक नमस्कार महाराज. मी एक तुम्हाला सांगे, हे पोरं
एक चांगला कीर्तनकार होतील की नाही सांगू शकत नाही, एक चांगला वादक होतील की सांगू शकत नाही, एक चांगला गायक होतील की सांगू शकत नाही, पण इतकं नक्की सांगतो या नारदाच्या गादीवरून, हे एक चांगला माणूस झाल्याशिवाय नक्की महाराज. म्हणून गोड असं नियोजन आहे. मृदंगाचार्य एक नंबर आहेत. माझा गोड आवाज आहे, हात आहे महाराजांचा. काय नाव? संदीप महाराज जाधव. आणि आपले गायक योगीराज महाराज, गोड आवाज आहे महाराज. याच्या अगोदर सुद्धा माझ्या कीर्तनाला होते काही. तुम्ही महाराज? विलास महाराज बोदडे बघे बघे, गोड आहे मस्त. आमचे हे गावचेच मंडळी असेल. आमची किसना माऊली आहे काळमे, आमच्या सोबत आले प्रशांत महाराज काळमे काय, आणि बशीर आहेत आपले योगेश महाराज. गोड कार्यक्रम आहे महाराज. आणि आमचे वाघमारे भाऊ सुद्धा गेला, वाघमारे भाऊचं सुद्धा खूप प्रेम. आपल्या गावाची मंडळी आहे महाराज. आणि या कार्यक्रमाला ज्यांचा हातभार आहे असे महाराज कुकडे भाऊ असतील, पारधी भाऊ असतील, धांडे भाऊ असतील, काळणे भाऊ असतील, कोरडे भाऊ असतील, आपले केने भाऊ असतील, डॉक्टर साहेबाचे नातू, आणि बाटे साहेब असतील, गावंडेजी असतील, आप्पाजी असतील, अशी सर्व मंडळी महाराज ज्यांच्या अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम चालू आहे, अति श्रमाला हा कार्यक्रम चालू आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग आला महाराज, ज्यांनी मला फोन केला, आमच्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय सन्माननीय आमचे अमोल दादा हटकर यांनी मला फोन केला आणि तुमच्या गावामध्ये निमंत्रण दिलं. म्हणून त्यांच्यामुळे तुम्हा मायबापाचा सेवेचा योग माझ्या वाट्याला आला. याच्या अगोदरही माझी सेवा झाली आपल्या गजाननच्या मंदिरात रामेश्वर बाबाच्या उत्सवामध्ये. आपली मंडळी असते, आमचे गणेश भाऊ असतील, संजीव भाऊ पारदे असतील, आमचे नितीन भाऊ आरकरी, श्यामा भाऊ, आणखी आमचे विजय भाऊ निकामे असतील, पप्पू दादा असतील, आमचे वाघमारे भाऊ असतील, आता सर्वच मंडळी महाराज अति तन्मन धनाने हा तो सुद्धा कार्यक्रम करता, तुम्ही हा सुद्धा कार्यक्रम करता. पण मला एक उणीव भासून राहिली या कार्यक्रमामध्ये. कोणती? लोक जरा कमी आहेत. त्या कार्यक्रमाची सवय पडली आम्हाला. भरभरून लोक असतात, मंडपात बसायला लागणार. इथं जरा लोक कमी पडले. काय कारण? सीझन चालू आहे नाही, कापसाचा कापूस चालू आहे, त्याच्यामुळे कमी आहे. असू द्या. आणि त्यावेळेस मोकळा टाईम असते, आपला गुढीपाडव्याचा टाईम असते, तो सगळे लोक घरी असतात. असो, हाही आपलाच कार्यक्रम आहे, तोही आपलाच कार्यक्रम आहे. अति उत्साहामध्ये, अति चांगल्या आनंदामध्ये सगळा दोन्ही कार्यक्रम झाले पाहिजेत. हे हनुमंतरायाच्या मंदिरावर कार्यक्रम आहे, तो रामेश्वर बाबाच्या मंदिरावर कार्यक्रम आहे, पण चांगला आहे. अति उत्साहाने अति आनंदाने हा कार्यक्रम चालू आहे. गोड असा कार्यक्रम आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता घेतला आहे. साऊंड सुद्धा एकदम चांगला. आमचे आशिष दादा असले की, आशिष दादा असले की पायाचं काम नाही, त्याला सगळं बरोबर माहितात काय पाहिजे तर. म्हणून एकदा साऊंडवाल्या दादासाठी मंडळीसाठी टाळी वाजवा. विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग. महाराज या अभंगातून उपाय सांगतात. उपाय 5 आहेत आणि साध्य 1 आहे. याच्यावरून आपल्या एक लक्षात येईल की साध्य किती व्यापक आहे. साध्य किती व्यापक आहे याचं एक दर्शन होईल. एक दर्शन आणखी होईल, कोणतं? संताचं हृदय किती विशाल आहे हे दुसरं दर्शन होईल. मावता मावशीला चांगलं समजेल. मी सांगतो, तुमच्या घरी एखादा पाहुणा आला, तुम्हाला वाटतं तो पोटभर जेवण केलं पाहिजे, तुम्ही काय करसान? एक भाजी कधीच ना करसान. आज जसं त्या काय त्या भाऊचं नाव पारधी भाऊ आहे, त्यांच्या घरी अन्नदान होतं, सुंदर पंगत दिली महाराज. त्यांना वाटतं आज पोटभर जेवलं पाहिजे. बिट्टेची पंगत होती, वरण होतं, भाजी होता आणि सलाड होता आणि खूप सुंदर स्वयंपाक होता महाराज. मग असं मावशी तुम्हाला वाटलं पाहिजे आपल्या घरचा पाहुणा उपाशीने गेला पाहिजे, तुम्ही काय करसाल? एक पर्याय कधीच ना ठेवसाल, तुम्ही बटाट्याची भाजी ठेवसाल. बटाट्याची नाही जमीन पाहुणा नाही खाईन तर वांग्याची ठेवसाल, वांग्याची नाही तर फिक्क वरण ठेवसाल, फिक्क वरण आपलं ठेसा ठेवसाल, काही एक स्वीट आयटम ठेवसाल. का? तुम्हाला वाटतं पाहुणं याच्या संग नाही त्याच्या संग जेवला पाहिजे, हा पोटभर जेवला पाहिजे, असं ज्या माता मावशीला वाटते ते एक पर्याय स्वयंपाकात ठेवत नाही. तसंच आहे संताला वाटते या उपायानं नाही त्या उपायानं, त्या उपायानं त्या उपायानं, असे एक नाही 5 उपाय या अभंगात ठेवतात. याच्यावरून संताचं हृदय किती विशाल आहे हे एक दर्शन होईल. विठाला 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 उपाय 5 आणि साध्य काय? उपाय नंतर आपण साध्य पाहू. काय साध्य? काय साध्य? भगवंत आहे. मग गरज आहे का आपल्या देवाची? शास्त्र असं म्हणते माणसांना ज्याची गरज आहे जीवनामध्ये त्याचीच कमाई केली पाहिजे, विनाकारण केली नाही तर 25 वर्ष शिक्षण घेतलं महाराज.
आणि 2 टाइमाची जेवणाची व्यवस्था लागते. काय करा ते शिक्षणाचं? दिवसभर कबाळ कष्ट केले आणि संध्याकाळी जेवणाची व्यवस्था लागत नाही, काय करा? मग ज्याची जरूरत आहे तेच आपल्याला मिळालं. मग आपल्याला जरूरत आहे काय देवाची? तुम्ही म्हणसान मला देवाची जरूरत कोणाला? आम्हाला संसार जोडायला सांगा. 1 एकराचं 2 एकर करायला लावा. एका प्लॉटचा 2 प्लॉट सांगा. 1 मजली असेल तर डबल मजली सांगा. देवाची जरूरत कोणाला? पण शास्त्र म्हणते तिकडे तुम्हाला जरूरत तुम्हाला वाटो अथवा ना वाटो हे तुमच्यावर निर्भय आहे. पण तुम्हाला देवाची गरज आहे इतकं मात्र नक्की आहे. विठ्ठला कारण असा जीवच नाही महाराज की त्याला दुःख पाहिजे. आहे का कोणी दुःखावाला? मज लागे दुःख व्हावे अशी कोणी न भावे. आहे का कोणी? असा एकही माणूस नाही. आणि तुम्हाला सुख पाहिजे, दुःखाची निवृत्ती, परम सुखाची प्राप्ती व्हावं असं वाटते तुम्हाला, तर मग त्यासाठी काय करावं लागेल? देव आपलासा करावा लागेल. महाराज म्हणतात तेने विना जीवा सुख तेने विना देवा सुख देव आपलासा करा. आणि देव आपलासा केल्याशिवाय तुमच्या जीवनात सुखाची प्राप्ती नाही. आता इथं लहान पोरं आहे, या पोरेला विचारतो मी, चहा करा लागते कडे हो? काय करा लागते? चहा. चहा गोड येण्याकरता आपल्याला मीठ टाका लागेल की चटणी टाका लागेल? हा, उगव्याचे पोरा राजे हुशार काय पाहिजे? साखर. मुलं हुशार उगव्याचे आहेत ना, ते कीर्तन ऐकेलं ते ना. साखर पाहिजे मला. जसं चहा गोड करण्याकरता गुळ किंवा साखर टाका लागेल, तसं तुमच्या जीवनामध्ये आनंद लागत असेल, सुख लागत असेल, तर देव आपलासा केल्याशिवाय सुख नाही. नाही तर आपण काय करतो, आपल्याला देव माहीतच नाही. काही लोक दिवस निघाला की शेतात आणि रात्र झाली की घरी. सकाळ दिवस निघाला की शेतात, त्याला माहीतच नाही गावात कार्यक्रम चालू आहे, अमलदादा हरिपाठ चालू आहे, काकळा चालू आहे, हे त्या लोकांना माहीतच नसते. फक्त काम, कष्ट आणि काम. आणि महाराज म्हणतात गड्या, किती किती कमाई केली म्हणजे थांबशील तू, आणि किती कष्ट केले म्हणजे तुझी प्राप्ती होईल. किती काही द्या तुम्हाला तुमची प्राप्ती होणार नाही. ज्या कुटुंबासाठी रात्रंदिवस धडपड करतो ते कुटुंब तरी तुझं आहे काय? सगळं आयुष्य गमावतं. आयुष्य वेचोने कुटुंब पोचले, काय घेता केले सांग बापा. महाराज म्हणतात सगळं आयुष्य गमावलं, पण तुझ्यासाठी काय केलं? हा, तुने आला तसा केला. काही म्हणतात ना जुने लोक, पकालीचा हेला आणि पाणी वाहता वाहता खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा. खाली आला खाली चालला. ज्या कुटुंबासाठी रात्र दिवस धावपळ करतो ते कुटुंब तर तुझं आहे का? तुकडोजी महाराज सुंदर प्रमाण आहे. तुम्हाला चिलबाय का पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती मळक फोडते तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावली नशिबाला रडतो टाई टाई, या संसाराच्या पायी, या संसाराच्या पायी. तुकडोजी महाराज म्हणतात संसारासाठी रात्र दिवस धडपड करतो, तो संसार तुझा पुरा होते का? कोटी घरी जेते काशा आणि तांब्याची, सप्त कंचनाची शुद्ध कंचनाची सप्त कोटी, त्याचा तर संसार पुरा नाही झाला. महाराज सांगा ती कवडी, तू संपदाय वाडी, तुका मन जाती संपदाय वाडी, तुका मन जाती संपदा के वाडी.
ताली वाजा सुंदर कोटी गरजे काशाली तांब्याची कोटी गरजे ते काशाली तांब्याची कोणाचं आहे उदाहरण रावणाचा मग रावणाचा संसार पुरा झाला आणि आपला होईल काय आणि संसार कसा आहे कधी आकुळ कधी लंबा कधी दुःख कधी सुख कोणाचाच पुरा झाला नाही मी एक उदाहरण सांगत असतो 15 ऑगस्टचा सण होता कोणाचा असते 15 ऑगस्ट पुरा देशवासियांचा लहान लहान मुलाला टीचर लोकांनी एक इंटिमेशन दिली कोणती सूचना दिली ऐका ऐका ज्या मुलाचा ड्रेस फाटला असेल त्यानं नवा घ्यावा 13 ऑगस्टला सूचना दिली 15 ऑगस्ट साठी आणि ज्याचा थोडाफार फाटला असेल त्यानं शिवून प्रेस करून घालून न्यावा मग एका मुलाचा ड्रेस फाटला होता मग त्याचा ड्रेस फाटला तो आपल्या बाप्पाला म्हणते बाप्पा माझं शर्टही फाटलं माझी चड्डी फाटली नवा आणता का बाप्पा म्हणे ठीक आहे गड्या आणतो बाप्पाकडे पैसे नव्हते 1500 उसने घेतले आणि मार्केटला गेले 14 ऑगस्टला त्याला कपडे आणले त्याला अति आनंद आला नवीन कपडे आणले नवीन कपडे मुलाला खूप येते नवीन कपडेचं आता आमच्याच आपल्याच आम्ही जो आहोत आमच्या पिरियडमध्ये आम्हाला जर कपडे घेतले ना लहानपणी खूप आनंद व्हायचा आहे आणि आताच्या मुलाचं मला सांग काय त्याला कपडे आणल्यानं नवीन पाहते नाही काही नवय नाही राहिली महाराज आता गरीब असो की मोठा असो खूप कपडे पण त्याला खूप आनंद आला नवीन कपडे आणले त्यानं शर्ट घातलं बरोबर झालं त्यानं चड्डी घातली ते दादा कोंडकेच झाली लंबी झाली तो म्हणले का हे जर घालून गेलो तर शाळेमध्ये हसतील सगळे पोरं दादा कोंडके आला दादा कोंडके आला दादा कोंडके आला हे म्हणे आपण 4 बोट कापू मग तो त्याच्या दीदीकडे जाते दीदी दीदी बाप्पाने नवीन कपडे आणले ग पण पॅन्ट जरा असा लांब झाला 4 बोट कापून देतं का त्याची दीदी पाहून राहिली होती सिरियल खूप आवडीचे असतात ते म्हणे हट मेल्या सिरियल चालू आहे सिरियल संपल्यानंतर पाहिजे आता तुम्ही कापू शकत नाही जाय पोरगा नाराज झाला रडत तो आईकडे गेला आई आई नवीन पॅन्ट आणला ग थोडा लांब झाला 4 बोट कापून देतं का त्याची आईने बाळा मला खूप काम आहेत रे स्वयंपाक करावं लागते सगळे कामं करावं लागतात माझ्याच्या होणार नाही मुलगा नाराज झाला मुलाची काकू होती बाजूनं आणि काकूकडे गेला काकू पॅन्ट कापून देतं का ग पण नेमकं काय झालं होतं 10 मिनिटाच्या अगोदर काकाचं आणि काकूचं भांडण झालं होतं काकूची खूप पिटाई झाली होती काकू 110 ताप होती काकूला त्या दिवशी काकूने मेल्या नाही पॅन्ट काही कापून देत नाही निघले का तो गेला घरी बाळला रडला रात्री झोपून राहिला मग 11 वाजता त्याच्या दीदीची सिरियल संपली ते दीदी म्हणते एकुलता एक भाऊ आहे 4 बोट कापायला टाइमच काय लागते देवलेकाचा कापू ते जाते त्याच्या रूम मध्ये पॅन्ट घेते 4 बोट कापते आणि खुटेला लटकून देते मग आईचे काम संपतात आई म्हणते एकुलता एक मुलगा आहे नवसानं लोकांना होत नाही आपल्याला झाला 4 बोट कापायलाच काय टाइम आई जाते आई 4 बोट कापते आणि खुटेला लटकून देते मग 12 वाजता काकूले चेव येते काकू मध्ये बाळ्या आलता आणि बाळ्याचा जर पॅन्ट आपण कापून दिला तर बाळ्या दुकानात जाणार नाही आपल्याला दूध आणून देणार नाही आपल्याला चहा आणून देणार नाही आपल्याला साखर आणून देणार नाही काकूही जाते काकू पॅन्ट घेते आणि 4 बोट कापते खुटीला लटकून देते बाळू मस्त सकाळी फ्रेश उठते आंघोळ करते तयारी करते शर्ट घालते ते बरोबर होते मग बाळू ते चड्डी घेते ते चड्डी घालते ते चड्डीने ते चड्डमच होते संसाराचं गणितच असं आहे कसं आहे कधी आकुळ कधी लंब कधी आकुळ कोणाचा संसार पुरा झाला नाही मग संसारामध्ये इतकं दुःख आहे महाराज दुःख बांधवडी आहे संसार पण सुखाचा विचार हा फक्त सुखाचा आभास आहे प्रत्येकाला वाटते या वर्षी आपलं बरं होईल सोयाबीन 10 क्विंटल पिकलं आणि त्याला 6000चा भाव भेटला की जमलं कडे आपलं असं वाटतं की प्रत्येकाला पण 6000 भाव काही येत नाही आणि 10 क्विंटल काही पिकत नाही तसंच कपाशीवाल्याचं यंदाकडे एकरी 12 क्विंटलच होते आणि 10,000चा भाव भेटते आणि 10,000चा भाव भेटला की जमलं आपलं जमते काय बस माझा मुलगा नोकरी लागला की जमलं माझ्या मुलीचं लग्न झालं की जमलं माझं जमते काय जोपर्यंत खाटीवर आला तो ताटीवर जाणार नाही तोपर्यंत जमत नाही महाराज तुम्ही किती काही कष्ट करा किती काही अपार मेहनत करा देवाला सोडून जर तुम्ही काही कार्य केलं महाराज म्हणतात एक निराशा होईल दुसरं हा वाढेल आणि तिसरं दुःख पदरावलं महाराजचं प्रमाण आहे करशी देवा विनाचा
अवघी होईला निराशा तृष्णा वाटवी बहु बचा कधी सुखाची ना बाबाची महाराज म्हणतात करती जेव्हा विनाश अवघी होईल निराश तृष्णा वाढवी बहुवस अन कधी सुखाची न पावशी देवाला समोर तुम्ही कार्य करता आता इथं पहा काही 75 वर्षाचे माणसं आहेत काही 25 वर्षाची तरुण आहे आपण आता वाघमारे काकालाच विचारू वाघमारे काका जवळजवळ तुमचं वय 65-70च्या जवळ आलं असेल आहे ना 62 वर्ष चला 60 वर्ष चला जाऊ द्या अंदर घ्या की नाही आता 60 वर्ष संसार केला काकांना मग संसारामध्ये दुःख आहे की सुख आहे काय आहे दुःख आहे दुःख पाहता पर्वता पेडून सुख पाहता जवळ सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे दुःख पर्वता एवढे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे दुःख पर्वता एवढे दुःख पर्वता एवढे सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे संसार भोगून माणसाच्या जीवनात पदरात दुःखच येते महाराज दुःखच येते आता नवीन तरुण कोणाला विचारू आपण आता कोणाला विचारा इजू भाऊलेच विचारू आपण इजू भाऊचं 40 नवीन लग्न झालं मला भेटले होते ते त्यामध्ये विजूभाऊ कसं का विजू भाऊ म्हणा अरे महाराज माझ्यासारखा सुखी आनंदीच कोणी नाही एक नंबर फक्त बरं आणि 12 महिने गेले मग भेटले ते लग्न झालं ना हा त्याचं लग्न झालं ना जाऊ द्या मग 12 महिन्यात भेटले मग मी विचारलं दिले का हो आता कसं आहे महाराज म्हणा विजू भाऊ म्हणत कायचं महाराज 12 महिनेच चांगलं होतं जसं मी म्हणू तशी ती ऐके जसं मी म्हणू तशी ती वागे आणि 12 महिन्यानं आता ते जशी म्हणते तसं मला वागा लागते आता ते तशी म्हणीन तसं मला राहा लागते कारण तुम्हाला सांग काय मांजर उंदीर पकडते की नाही एकदम पकडते काय हा काही तिला अंदाज घ्यायला काही दिवस लागतात काही टाइम लागते एकदा का तिच्या झपाट्यात आला मग त्याला पकडलं की ती मायची इकडे जाऊ देत नाही बापाची इकडे जाऊ देत नाही कोणाचं बोलून आलो मांजरीचं विठाला एखाद्या बाईचं एक सिंगल झोपडी असेल पहिले मग 3 मजली घर बांधलं आणि त्या बाईला विचारू आपण बाई आता आनंदी आहे का तुम्ही पहिले तर झोपडीच होती आता 3 मजली घर झालं ते म्हणते कायचं महाराज पहिले होतं तर चांगलं होतं बस 10-15-20 मिनिटात असं धंदा करू आणि दिवसभर सिरियल पाहू आता तर खालचं पुसा वरचं पुसा मागचं पुसा वरचं पुसा पुसून झाडू ती वर जाते मग होतं ते मग बंगला बांधून आनंद आहे का मग जाऊ द्या हे सीतामाता वनवासात गेली ती सीतामाताला काय दिसलं होतं हरिण दिसलं होतं जवळ कोण होता श्रीराम प्रभू सोडून तिला काय आठवलं सोन्याचं हरण नव्हतं ते सोन्यासारखं दिसणारं हरण होतं मग ते पाहिजे प्रभूला वाटलं गड्या मी चालूच आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता शोकाचा आरू पण भ्रांत शिकामू विषयावरी हिचा तिच्यावर जीव लागला मग प्रभू म्हणत थांबिले सोन्याच्या लंकेतच पाठवतो मग सोन्याच्या लंकेत गेली मग गोसावी नामाचे पत्रकार होते त्याने विचारलं सीतामाता तुम्हाला फक्त सोन्याचं हरणच लागत होतं आता तर तुम्हाला तुमच्यावर सोन्याची लंक आहे आता आनंद आहे का तिने काय उत्तर दिलं ते म्हणे स्वामीजी ज्यावेळेस श्रीराम प्रभू माझ्याकडे होते तर मला हरण दिसलं आता सोन्याची लंका नाही विश्व जरी सोन्याचं असलं पण माझा राम माझ्याजवळ नाही याचं काय करावं म्हणून देव जर जोड नसेल तर हे सुख तुम्हाला भेटू शकत नाही म्हणून दुसरं दुःख आणि हाव किती माणसं किती भेटलं म्हणजे समाधान होसाल तुमच्या आता या काला अमोल दादा आणि काल्यासाठी तुम्ही एका नारळाला पाठवलं एका जणाने कुठे अकोल्याला तो गेला नारळाचा भाव विचारला नारळाचा भाव दादा तो म्हणे 20 रुपये मग याच्यापेक्षा स्वस्त भेटीन काय म्हणे आपल्याला तो म्हणे हा
जालन्याला जा 15 रुपयामध्ये भेटेन. हा गेला 15 रुपये जालन्याला भाव केला. जालन्याला भाव केला आम्ही याच्यापेक्षा स्वस्त. तो म्हणे हो पुण्याले 10 रुपयामध्ये. तो पुण्याला गेला. पुण्याला भाव केला याच्यापेक्षा स्वस्त. म्हणे तो मुंबईला फक्त 5 रुपये. हा मुंबईला गेला. मुंबईला गेल्यानंतर तिथं भाव करते याच्यापेक्षा स्वस्त. तो म्हणे आता याच्यापेक्षा स्वस्त नाही, आता फुकट. कुठे? कोकणात जाय म्हणे. हा गेला कोकणात. मस्त एक उंच झाड पाहिलं आणि चढला बहादर वदर आणि सगळे नारळ तोडू लागला. एक 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 तोडलं आणि मग एकच राहिलं तर मोठं. मग ह्यानं झाडाला पकडलं होतं. एका हाताने घेत होते ना, यानं 2 हात लावले. 2 हात लावले, जोर काढलं त्याला कैची दिली होती पायाची. ते सुटली महाराज. काय झालं शी? लटकते रहे ना रे. लटकून झोके घेत बसला. मग झोके घेत असताना खाली पायते. अरे बाप, कोण्या देवानं बुद्धी दिली म्हणते. अकोल्यालाच 20 रुपयानं घरी घेऊन जायला होतं ते. ती आलो आणि आता खाली पडलो की मेलो. आता मेलो म्हणजे इतक्या उंच. पण एक तिथं उंटावरचा शहाणा जात होता. उंटावरचा शहाणा असते कधी? उंटावरच्या माणसाला उंटावरचा शहाणाच म्हणतात. तो जात होता. त्याने त्याला हाका मारला. ओ दादा, मला खाली घेता का? मला जर खाली घेसाल तर तुम्हाला 5000 रुपये देतो. तो म्हणे ठीक आहे. उंटाचा शहाणा गेला, बरोबर उंट लावला आणि तिथं उभा राहिला. उंटावर उभा राहिला आणि त्याचे पाय धरले. उंट खालून निघून गेला. काय झालं शी? तो म्हणे घ्याला खाली 5000 देतो. तो म्हणे अरे सोडू नको, 10,000 देतो. माऊलीची ओवी आहे. तैशी तृष्णा वाढलिया मेरूही हात आलिया तरी म्हणे एखादी दारुणिक ओलगाव. संसारात किती काही मिळो असंच आहे, आणखी मिळावं अशी आशा राहते. विठला तुम्ही संसारामध्ये किती काही कमाई करा, तुम्ही थांबसाल. तुम्हाला हवंच आहे. सोन्याचा पर्वत जरी माऊली म्हणतात तुम्हाला दिला, तुम्हाला वाटतं एखादा तोळा असता तर आणखी चांगलं झालं असतं. पण संसारामध्ये थांबण्यात जो आनंद आहे गड्या, तो कायच्यातच नाही. थांबून जा लागते. बरेच लोक पाहतो तुम्ही, टक्कल पडते पण घर सोडत नाही. टक्कल पडते घरात. चला ना आबा, हे म्हणते आबा म्हणते माशी नातूच राहत नाही. एकदा आबा आले आमच्या संग वारीले. आबाले आला घरून फोन. आबा मला तुमच्याशिवाय करमतच नाही ना, जे या घरी. आबा निघाले घाई पिशवी भरली. नातू नाही राहत माझ्याशिवाय. निघाला घरी आबा आणि मला भेटले. आबा म्हणतात. म्हटलं आबा का हो? म्हणे माझ्या नाताचा फोन आला, नातू राहून नाही राहिला. ठीक आहे या. एक रस घेऊ म्हटलं थंडागार आपण मस्त ऊसाचा. मग गेलो. रसाचा ऊस चालू होता, रस काढणं. मग तिथं तो रस आपला ऊस घालतात, त्याच्यात रस काढतात. तो ऊस किती वेळा घालतात? हा, त्या ऊसामध्ये एक थेंब शिल्लक राहत नाही तोपर्यंत त्या ऊसाला घालतात. मग त्या ऊसाचं एक थेंब काढतात आणि तो ऊस घेतात आणि कुठे ठेवतात? पोत्यात घालून देतात. कशा करता? फेकण्या करता. मी आबाला दाखवला. आबा हे पा ऊस. जोपर्यंत ऊसात या रस होता तोपर्यंत त्या ऊसाची किंमत होती. आज त्या ऊसातला रस संपला, ऊस थैलीत गेला. तसंच आहे आबा. तुमच्याशिवाय त्याचं जमून नाही राहिलं म्हणून तुमच्याशिवाय नातू राहून नाही राहिला. आबा या ना घरी. जोपर्यंत तुमच्यात रस आहे आबा तोपर्यंत तुमची घरात किंमत आहे. जोवरी चलन तोवरी मनाते मानो. जोवरी चलन गा तोवरी म्हणते माझा. माने केला न तोर देव तुकाची काने. मान केला न तोर देव सुखाची आगा. इंद्रिय मावळले आला बागुला मेरा बागले आला बागुला.
मानलेलं जोवरी चलन गा तोवरी म्हणते माझा माझा मानती लहान थोर देह सुखाची अकाजा इंद्रिये मावळली आला बघून माझा कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा वा विठाला जोपर्यंत तुमच्या शरीरात ताकद आहे तोपर्यंत तुमची किंमत आहे आणि या संसारामध्ये किती काही कष्ट केले आणि किती काही तुम्हाला सुखाची प्राप्ती नाही दुःखच आहे फक्त दुःख सुखाचा आभास आहे तुम्हाला काय सुखाचा आभास आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि आपल्या अभंगाकडे येतो दोन गधे होते एक नंबरचे मित्र होते दोन्ही गधे आणि बाजारात विकायला गेल्यानंतर दोन्ही विकल्या गेले एक डोंबाऱ्याला एक धोब्याला कोणाकोणाला एक डोंबाऱ्याला एक धोब्याला आता धोब्याच्या गदेला कामच नाही नदीवर गेला कपडे काढले बसला दिवसभर चालत आणि डोंबाऱ्याचा पसाराच पसारा अतुल्य गावचं त्या गावले त्या गावचं त्या गावले डोंबाऱ्याच्या गद्याला खायला पत्ता नाही आणि कामाची वाण नाही दोन्ही गदीची झाली एका ठिकाणी भेट तो गद म्हणते त्याला धोब्याचं कार्य का तब्येत तर काही केली तू तो म्हणे काय करावं गड्या मालकाच्या इकडे म्हणे माझ्या मालकाच्या इकडे खाण्याला फार कमी आहे म्हणे आणि काम फार जास्त आहे आणि तुझी तब्येत खूप चांगली झाली रे म्हणे माझ्या मालकाच्या इकडे काम अगदी कमी आहे म्हणे खाणंच खाणं आहे त्याच्यामुळे माझी तब्येत चांगली आहे म्हणे मग एक काम करणं गड्या तुझ्या मालकाला सोडून दे म्हणे आणि माझ्यासोबत चल तो म्हणे आलो असतो गड्या पण एक प्रॉब्लेम आहे म्हणे तो म्हणे काय आहे रे प्रॉब्लेम डोंबाऱ्याचा खेळ असते कोणता इकून तिकून बांबू बांधतात चंद्रभागेत पाहत असाल तुम्ही आहे ना चंद्रभागेत दिसते पंढरपूरला गेले ना सगळेजण वा 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 हात उदर करा बा इमानदारीने करा जे लोक गेले नाही ते ना अगोदर पंढरपूरला जा तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थ विठ्ठलची एक चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू पंढरपूरला गेल्याशिवाय म्हणू नका मग तो डोंबाऱ्याचा खेळ होता आहे ना डोंबाऱ्याचा खेळ असते त्या ती पोरगी चालते त्या डोंबाऱ्याच्या याच्यामध्ये ते चालते आणि तो डोंबारी म्हणते काय म्हणते चंद्रे त्या मुलीचं नाव चंद्री असते आपण चंद्र धरा काही असो चंद्रे तू जर खाली पडली तर तुझं लग्न या गाढवासोबतच काय म्हणते तू जर खाली पडली तर तुझं लग्न या गाढवासोबतच मग ते गाढव म्हणते कडे मी फक्त तेवढी वाट पाहून राहिलो ती चंद्री कधी पडते आणि एकदा पडली की तिला सोबत नाही आम्ही मग आता तुम्ही सांगा चंद्री कधी पडली चंद्री पडतच नाही पडली त्याच्या संग लग्न होईल काय बस तसं आहे संसारात फक्त आशा आहे सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एका मुक्ती यज्ञ नाही गेला हिंडता दिशाशिन पावला माया व्यक्तीला जीव माझा माझे स्वहिताने नती कोणे माझे स्वहिताने नती कोणी सुंदर प्रमाण दिलं सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणमुक्ती यज्ञ नाही गेला हिंडता दिशा चिन्ह पावला माया व्यक्तीला जीव माझा माझी सोहिताने नती कोणी आहे ना म्हणून गोळच आहे मग पटलो महाराज संसारामध्ये दुःख आहे हे सगळे साधक लोक पटलो मग साधक लोक तुकोबाच्याकडे गेले महाराज सांगा ना मग आम्ही काय करावं यज्ञ करा योग करा कर्म करा ज्ञानाची प्राप्ती करा काय करावं महाराज आम्हाला सुख प्राप्त होईल सांगा ना महाराज म्हणतात गड्या जपा तपाची भाषा करू नका कीर्तनामध्ये 2 तास आपण सरळ बसू शकत नाही बसतो का मग जप होईल का आपल्याच्यानं
जप आपल्या चरणात योग योग तर खूप कठीण आहे. माऊली सावध करतात. पाहे पात लोहाची याचने जै बोचरिया पडती खाली तय पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणू. माऊली म्हणतात म्हातारा व्यक्ती आहे आणि त्याच्या मुखामध्ये दातच नाही आणि त्याला दिले लोखंडाचे हरभरे खायले, काय होईल? मरीन ना तो. लोखंडाचे हरभरे जिवंत राहील काय? योगाची या वाटा जे निघाले सुबटा तया दुःखाचाच शेल वाटा. योग याग विधी येणे नोगिशिती वयाची उपाधी तम धर्मा वयाची उपाधी तम धर्मा. योग आपल्या बसमध्ये नाही. ज्ञानाची मर्यादा आहे. फक्त 25 वर्षापर्यंत तुम्ही ठरवून घ्या काय व्हायचं तुम्हाला. कीर्तनकार व्हायचं, डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचं, गायक व्हायचं, वादक व्हायचं. 25 वर्ष आणि 25 वर्षानंतर 25 ते 50 वर्ष गृहस्थ असो आणि 50 ते 75 थांबून जागलं शास्त्र म्हणते. मग ज्ञान इतकं अपार आहे. ज्ञानाचा अफाटा इतका खूप पसारा मोठा आहे. कोणीच या युगामध्ये ज्ञान घेऊ शकत नाही. कोणी म्हणत असे ना मी फार विद्वान तो तिथंच मूर्ख आहे. जो म्हणत असे मी हुशार कोणीच कोण्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण नाही. प्रत्येकाला गुरु आहे. तो कोणीही शास्त्रात असो. येथे माऊली म्हणतात येथे जाणीव करी तेच येऊने मिथिले पण मिरवी तेच येऊने आम्ही झालो असे जो म्हणे तो काहीच नव्हे. माऊली म्हणतात ज्ञानाला देवाची प्राप्ती नाही. मग कर्म खूप कठीण आहे. कर्म सूक्ष्म आहे. कर्म आपल्याच्या होऊ शकत नाही. आता आपल्या इकडे कापसाचा सीझन चालू आहे ना. रोजाचा कापूस जास्त की उधळ्या आपला किलोचा कापूस जास्त? हा किलोचा. रोजाचं काय होते मावशी? तानच लागते म्हणा आम्हाला. जमतच नाही. तानच लागते. माझ्याकडे बाया होते निंद्याला. निंदन चालू होतं. पहिल्या दिवशी निंद्याला गेलो मी. 5 लिटरची कॅन घेऊन गेलो पाणी प्यायला. गेल्याबरोबर बाहेरनं कॅन खाली केली. महाराज जा तुम्ही दुसरी आणा आम्ही निंदतो. मी आलो बा घरी दुसरी घेऊन गेलो. गेल्याबरोबर बाया आल्या पाणी प्यायला तयार झाल्या. पाणी प्यायला पाणी संपलं. आणखी गेलो. काम फक्त असं थोडंसंच पुढे जाईल. मी गेलो आणि तिकडून आलो. तिसरी कॅन घेऊन असं दिवसभर मला 4-5 चक्रा मारा लागल्या. बाया पाणी पिऊ जात. मग मी म्हटलं हे परवडत नाही. मावशी त्याची मुकडदमी होती. मुकडदमी नसते ना. आता तुमच्या गावातल्या बाया असतात आमच्याकडे निंदायले. खूप मुकडदम आहेत. तुमच्या गावासारखी मुकडदम कोणाच गावात नाही. इतक्या पाता आहेत आणि इतके लोक मुकडदम आहेत ना. चिकले असतात बरेच असतात तुमच्या इकडे. मग त्या मुकडदम बाईला म्हटलं बाई हे जमत नाही. उधळ बोला उधळ म्हणे. ठीक आहे महाराज. 1 तास 400 रुपये म्हणे. मी म्हटलं बाई 400 रुपये जास्त होता. 300 रुपयात ठरवा. ठीक आहे महाराज 300 रुपये. मग आल्या सकाळी बाय. मी काय केलं पहिल्या दिवशी 5 लिटर चक्रा मारत बसलो. मग 35 लिटरची कॅन भरली आणि शेतामध्ये घेऊन गेलो. एक पोरगा घेतला मागं आणि खाली उतरून त्या मावशीला हाका मारल्या. ओ मावशी या पाणी आणलं. ते मावशी काय म्हणे महाराज पाणी तुम्हीच प्या म्हणे. आज आम्हाला प्यायची काही गरज नाही. 1 लिटरची बॉटल सोबत आहे म्हणे. आम्हाला जर ताण लागली तासावरच पाणी पेतून चालू होतं. किती कर्म कठीण आहे. कर्म खूप वाईट आहे. कर्म आपल्याच्या होत नाही. तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो कर्माचं. एक वारकरी होता. पंढरपूरला पायी चालत होता. पायी चालत असताना इथं मंदिरात आला हनुमानजीच्या मंदिरात आणि भेटला. इथं हरिपाठ चालू होता. हरिपाठ चालू असताना आला. इथं आला हरिपाठाच्या मंडळीला भेटला. हरिपाठाच्या मंडळीला म्हणे महाराज मला इथं थांबायचं आहे रात्रभर. सकाळी मी प्रवासी चालू होऊन जाईल म्हणे. ठीक आहे. हरिपाठवाले म्हणत राहा काही आवाज नाही मस्त. तुम्ही जेवण आपलं पाणी आहे लाईट आहे राहण्याची व्यवस्था आहे राहून जा. हरिपाठाला गेले. हरिपाठाला तो म्हणे किती वर्षापासून हरिपाठ चालू आहे म्हणे 40 वर्ष झाले. बरं हरिपाठाला घरी गेले. मग आरतीवाले आले. 7 वाजताची आरती असते गेली. मग आरतीवाले आले. मग आरतीवाले म्हणून का काही नाही म्हणे मुक्कामी राहायचं. बरं राहा मुक्कामी राहा. पाणी आहे इलेक्ट्रिक आहे राहण्याची व्यवस्था आहे सगळं आहे. आरती किती वर्ष झाले म्हणे 50 वर्ष झाले. आरतीवाले घरी गेले. मग आले भजनावाले. भजन करणारे आले नित्य. मग भजनावाले म्हणे का माऊली काही नाही म्हणे पंढरीच्या वारीला चाललो. इथं मुक्कामाला थांबायचं आहे रात्रभर. राहा थांबा म्हणे.
काही वाद. मग त्यानं भजन केलं. भजन केल्यावर निघाले. भजन केल्यावर निघाले. तो म्हणे रा पाणी आहे, इलेक्ट्रिक आहे, सगळी व्यवस्था आहे तुमची. भजनावाले निघून गेले. मग सगळे जण त्याला म्हटलं, पण एकालाही म्हणत नाही त्याला जेवण झालं. जेवणाचं कसं काय तुमचं? तो उपाशीच होता. 12 वाजून गेले, 12:30 वाजले, 1 वाजला. इकडल्या कळावर तिकडल्या कळावर, इकडल्या कळावर तिकडल्या कळावर. त्याला कायची झोप लागते? पोटात काहीच नाही. पोटात असेल तर झोप लागेल. आजच्या सारखं जेवण असलं तर मस्त झोप लागेल. त्याच्या पोटातच काही नव्हतं. तो एक नाही. मग त्या रस्त्यानं जात होता. आता रातचा दिवस कोणाला निघते? बेवळे रातचे झेंटा. एक बेवळा आला तर तू चल्ला डोलत झालं. त्या बेवळ्याला दिसला तो. कोणाच म्हणे? काही नाही दादा, मी वारकरी आहो, पंढरपूरला चाललो, तुमच्या इथं मुक्कामाला थांबायचं एक रात्रभर. बरं सकाळी जासाल का? हो बरं थांबा. तो म्हणे त्याच्या भाषेत आपल्याला बोलता येत नाही. बरं थांबा. जेवण केलं? तो म्हणे नाही राहिले, जेवणच तर नाही केलंच. भूकच लागली, खूप भूक लागली. कोणच नाही विचारलं जेवण. हरिपाठावाले आले, 40 वर्ष झाले, जेवणाचं नाही विचारलं. आरतीवाले आले, 50 वर्ष झाले, जेवणाचं नाही विचारलं. भजनावाले आले, 60 वर्ष झाले, जेवणाचं नाही विचारलं. पण तू राजा पेनारा माणूस, पण जेवणाचं विचारून राहिलं. मग उपाशी आका? हो. थांब. आता या बेवड्याच्या बायका मोठ्या ताईट असतात. त्याचा स्वयंपाक गिपाक करून ठेवतात बिचारा. त्या बाईलाच माहीत कसं द्यायचा संसार करतात. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. त्या मावल्या करतात ना, धन्य आहे त्या मावल्याची. महाने माझा स्वयंपाक आहे म्हणे, घरी तयार करे. नशिद्ध बायकोला उठवतो म्हणे, पण तुला स्वयंपाक आणतो म्हणे. हा घरी गेला, याचा स्वयंपाक तयार होता. यानं स्वयंपाक उचलला आणि त्या वारकऱ्याला आणला. आणि त्या वारकऱ्याला दिला. तो वारकरी पोटभर जेवला आणि मस्त त्याला आशीर्वाद दिला. या दादा येऊ मग? हा या. तो चालला गेला आणि वारकरी शांत झोपला. मग आता कर्म कोणाचं चांगला? हरिपाठावाल्याचं, आरतीवाल्याचं, भजनावाल्याचं, बेवड्याचं? कर्म असं आहे. कर्म आपल्याच्यानं होऊ शकत नाही. कर्म खूप सूक्ष्म. महाराजांचं कर्म नाही. ज्ञान तुमच्याच्यानं होऊ शकत नाही. योग तुमच्याच्यानं होऊ शकत नाही. कर्म तुमच्याची होऊ नाही. मग मी तुम्हाला साधा सरळ सोपा उपाय सांगतो. रोज जाय गुड साखरे तरी का लिंब प्यावे? महाराज म्हणतात, रोज जर तुमचा गुड साखर खाऊन जात असेल, कडुलिंब घ्यायचं काय गरज आहे? मग मी तुम्हाला साधा सरळ सोपा उपाय सांगतो. अभंगाच्या पहिल्याच भावे गावे गीता, 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 ओ भावे गावे गीता, शुद्ध करून या चित्ता, भावे गावे गीता, शुद्ध करून या चित्ता, शुद्ध करून या चित्ता, ओ शुद्ध करून या चित्ता, तुझ भावा आहे देवा, तुझ भावा आहे देवा, भावे गावे गीत, शुद्ध करून या गीत, भावे गावे गीत, शुद्ध करून या गीत, शुद्ध करून या गीत, शुद्ध करून या गीत, तुझ बाबा आहे देवा, तुझ बाबा आहे देवा. भावे गावे गीत आणि शुद्ध करून चित्त. महाराज म्हणतात गड्या भावनेने गीत गा. महाराज गीताचे तर अन्य प्रकार आहेत. लोकगीत आहेत,
सिनेमा गीत आहेत, नाट्य गीत आहेत. महाराज म्हणतात ते गीत नाही गड्या, रामकृष्ण गीती गातात आणि टाळ चिपलिया वाजवत. हे गीत गा, हे गीत गा, पण कसं? प्रेमानं, आवडीनं, भावनेनं. आणि प्रेमानं आवडीनं जर तुम्ही करसाल तर देवाला आवडेल. प्रेमच नाही, काय करसाल? जो प्रेम गली में आए लगे, जो प्रेम गली में आए लगे, वो प्रेम की भाषा क्या जाने. जिसने कभी प्रेम की आग लगे, वो प्रेम की भाषा क्या जाने. वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए. जिसने कभी प्रेम, वो भगवान को पाना क्या जाने. जिसने कभी प्रेम की आग लगी, वो प्रेम की भाषा क्या जाने. जिसने कभी प्रेम, प्रेमाला करायला लागेल महाराज, भावनेनं देऊन आला. आणि देवाला जसं आवडते तसं करायला लागेल. आता मावशा हो, तुम्हाला सांगतो, तुमच्या पतीनं तुमच्यावर प्रेम करावं, मग देव पतीला आवडते तसं करायला लागेल. कधी पतीनं तुम्हाला म्हटलं आज श्रीखंडपुरी कर, त्या दिवशी बेसनपोळी केली पाहिजे, बरोबर? आज श्रीखंडपुरी कर, त्या दिवशी बेसनपोळी केली पाहिजे. पतीला आवडते तसं करायला लागेल. नाही नाही नाही, पतीची या मता अनुसरुनी पतिव्रता. पतीच्या मतानं जे पत्नी आवडते ऐकते महाराज, दोन्ही चाक समान असतात, त्याचा संसार सुरळीत चालते. तसंच आहे. मग आपल्या देवाला काय आवडते? डोंगरेजी महाराजच्या भाषेत सांगतो, द्वारका में जो ठाकुर जी है, डोंगरेजी भाषेमध्ये महाराज म्हणतात, द्वारका में जो ठाकुर जी है वो उत्सव प्रिय है. जगन्नाथपुरी में जो ठाकुर जी है वो भोग प्रिय है. वृंदावन में जो ठाकुर जी है वो श्रृंगार प्रिय है. और पंढरपुर में जो ठाकुर जी है वो भजन प्रिय है, वो भजन प्रिय. आपल्या देवाला काय आवडते? पांडुरंगाला भजन आवडते. माऊलीची ओवळी आहे कोणती? कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळा या नावाचा निखळ प्रबंध आत्मचर्चा उषद उदंड गाते. या नावाचा जिथं घोष असते तिथं देव असते. प्रमाण कोणाचं आहे माहित नाही, गातात नाही महाराज, पण म्हणतात म्हणून म्हणतो. माझे भक्त गाती जे ते, माझे भक्त गाती जे, माझे भक्त गाती रे देवा, भक्त गाती रे देवा. नारदा देव माझे भक्त गाती रे देवा, माझे भक्त गाती रे देवा. नारदाकडे माझे भक्त जिथे गातील तिथं मी तयार होतो. पण कसं? भावनेनं. भावे गावे गीत, भावनेनं गीत गाला गेलं. कोणतं? आता मीराबाईचं गीत होतं. तुम्हाला सांगतो महाराज, व्यवस्था जर पाहिली, आता हे गाणारी वाजणारी मंडळी, व्यवस्थेचा जर विचार येणे केला, येले ताल पा लागेल, येले स्वर पा लागेल, येले शब्द पा लागेल आणि मग गा लागेल. पण येणं व्यवस्थेचा विचार न करता अवस्थेमध्ये गेले तर मग येले याचं काही काम नाही. मीराबाईचं गाणं कसं होतं? अवस्थेमध्येच होतं महाराज. गिरधर लाल तो भाव का भुका, राग कला जानत नगी तुका. मीराबाईचं गाणं चालू होतं आणि तानशिंजीतून जात होते. गोड आवाज ऐकू आला. कोणाचा? मीराबाईचा. तानशिंजी तिथं गेले, मीराबाईचं गाणं चालू होतं. मीराबाईचं गाणं संपलं. मग मीराबाईचे डोळे उघडले. मीराबाई म्हणतात, त्यांना कब आहे. आता मीराबाईचं गाणं व्यवस्थेला पूर्ण होतं, अवस्थेला पूर्ण होतं. मीराबाईनं काय केलं? मालकंस गाता गाता भैरवीमध्ये गेल्या. मग काही लोक सिद्ध बोलायची सवय नसते. तुम्ही पहा, सरळ उत्तर काही बाया देणारच नाही. जुन्या सासू होत्या, आताच्या सासू नाही. जेवण करून राहिली होती सासू. सासा हो,
जेवण करून आली सासू, तिच्या भाजीत मीठ कमी पडलं. मग सरळ सुनील सांगावं कधी, सुनबाई मीठ कमी पडलं ग. तिनं तसं नाही सांगितलं. ते काय म्हणते, तिचा बाळ्या होता असा लहानसा, अभ्यास करून आला होता. ओ बाळ्या काय करून आला रे? म्हणे अभ्यास. अभ्यास करून काय करशील? चांगल्या मार्कानं पास होईल म्हणे. मग चांगल्या मार्कानं पास झाल्यावर काय करशील? म्हणे साहेब होईल. मग साहेब झाल्यावर काय करशील? म्हणे मी पैसे कमाईन. मग तू पैसे कमावशील ना म्हणे. आपल्या घरी भीक लागली म्हणे गड्या, तुझ्या आईला 1 किलो मीठ आणून देजो म्हणे. मग त्या मासुनीनं समजा भाजीत मीठ कमी पडलं. मग असे काही लोक असतात. मग त्यांना म्हणते मीराबाई, जब तुम भैरवी गा रहे थे, आपला माल कौन सा राग गा रहे थे, तब भैरवी में गए थे, तब मैं आया. ठीक आहे ठीक आहे. त्या मीराबाईला समजलं. मीराबाईचं गाणं महाराज भावानं होतं. मग मीराबाई म्हणते, तन्नाजी मी सुद्धा तुमच्या बारीत खूप ऐकलं, तुमच्यासारखा गायक 1 नंबर कोणीच नाही. तुम्ही जर पट्टदीप म्हटला ना तर दिवसा लाईट लागा, दिवसा दिवे लागा. तुम्ही मेघ मल्हार म्हटला उन्हाळ्यात पाऊस पडा. इतकं तुमच्या गायनात ताकद आहे. पण माझी एक विनंती आहे. काय आहे? राग से ज्यादा भाव से गाया करो. काय म्हणाली? राग से ज्यादा भाव से गाया करो. म्हणून भावाला अति किंमत आहे. आता किती वाऱ्या केल्या याला काही अर्थ नाही, किती पारायण केले याला काही अर्थ नाही, किती सप्ते केले याला काही अर्थ नाही, पण किती भावनेनं केले याला खूप अर्थ आहे. विठाला विठाला एकच भावनेचं उदाहरण सांगेन, पुढे चालेल. आपला टाइम जोडजोड होत आला. मावशा हो, तुमची सासू मेली आणि तुम्ही रडून राहिल्या. तुम्ही रडून एकट्याच राहिला. गाव सगळं जमा झालं आणि पाहुणी सगळे जमा झाले आणि तुम्हाला पाहून राहिलं. तुम्हाला साथ संगत कोणीच नाही करून राहिली. आता मला साथ संगत करून राहिले की नाही, तशी त्या बैले कोणीच साथ संगत नाही. कोणाले? सुनेले. सगळ्या सुना नसतात बरं. आमच्या इकडे सुन्या, तुमच्या इकडे नाही. नाही ते एखादी सुनी म्हणेन, तू महाराज काय बोलले, माझ्या सासूमध्ये माझा किती जीव आहे. मी म्हणतच नाही. हे तुकाराम महाराजचा प्रमाण आहे. सासू साठी रडे सुना, भावांतरीचा भिल्ला. महाराज म्हणतात सासूसाठी सून रडते पण भाव भिन्न असते. पुरं गाव पाहते पण कोणाच्याच डोळ्यातून आसरू येत नाही. एकटी सून रडते. पण ज्या वेळेस त्या सुनीची आई मरू द्या, आई मरू द्या तिची, आणि तिला समजू द्या, तिच्या माहेरी तिला निरोप जाऊ द्या सासरी. ती ज्या अवस्थेमध्ये असेल त्याच अवस्थेत धावत येईल. ते मेकअप करीन काय? तिला समजलं तुझी आई मेली, ती मेकअप करीन. ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत धावत जाईल महाराज. जसं वाहन भेटलं त्या वाहनात त्या गावले पोहोचीन. आणि एकदा का त्या स्टँडवर गेली तर तुनच पडून आई, जसं आई म्हणेन, आईला मिठी मारेल, मग ती एकटी रडत नाही. मग सगळं पाहुणे सगळं गाव तिला रडवते. कारण मायेसाठी रडले का तुकाराम महाराज म्हणतात तो भाव पाहिजे. त्या भावनेनं जर तुम्ही गीत गायलं तर मग आपलासा देव होईल, देव तुमचा होईल. गडे हो विठाला विठाला. पण शुद्ध करून या चित्त. चित्तात फार मल आहे, विक्षेप आहे, आवरणासारखे दोष आहे. तुमचं चित्त शुद्ध चांगलं करा. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहते ते. मग गोपाळ राहते. नाही तर आपल्या चित्तात द्वेष असेल दुसऱ्याबद्दल, आपल्या भावना चांगली नसेल, देवीन काय तुमचं हृदय स्वच्छ करता गेलं. अनेक उदाहरण आहेत महाराज. एका गावले मुंबईला गेलो होतो मी एकदा. एका मावशी इकडे जेवण होतं. जेवण केलं मी, ताटामध्ये काही ताट स्वच्छ केलं. ते मावशी आली. ते मावशी म्हणते महाराज तुमचं चित्त किती शुद्ध आहे. नाही तर मावशी काय झालं म्हणे, माझी आजी म्हणत होती ज्याचं ताट स्वच्छ आहे त्याचं चित्त शुद्ध आहे. तुम्ही आजही विचार करा. आता हे बोपे निघाले, किती अन्न वाया जाते. पण आता डिजिटल भारताचं स्वप्न पाहणं चालू आहे. पण आजही कितीतरी अन्ना वाचून मरत आहे ना. कितीतरी लोक उपाशी आहेत. मग आपण आपल्या ताटामध्ये घेण्याच्या अगोदर विचार केला पाहिजे थोडाफार, की हे गोष्ट कुणीतरी उपाशी असेल. आपण जर याच्यामध्ये ठेवलं तर त्याला कमी येईल. पण बोफेमध्ये असं झालं महाराज, लागीन तेवढं घेऊन घेतात आणि मग कितीतरी त्या ठेव. काऊन की कोण उठीन आणि कोण लाईन मध्ये लागेल. पद्धतच चुकीची आहे महाराज, पद्धतच चुकीची आहे. म्हणून चित्त शुद्धाचे अनेक कार्य आहेत. एक हरदास शास्त्री होऊन गेले. हरदास शास्त्री आजही त्याची वृंदावनमध्ये समाधी आहे.
हरदासशास्त्री इतके सुंदर गायक होते की त्याने जर केदार राग म्हटला तर देवानं नाचाव. कोण नाचाव? देवानं नाचाव. आमच्या कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये लोक झोपतात. एक मावशी आली माझ्या कीर्तनात आणि कीर्तन संपलं. ती आली म्हणे महाराज किती सुंदर कीर्तन केलं रे. म्हटलं काय आवडलं मावशी? नाही 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 किती चांगलं केलं म्हणे. म्हटलं काय आवडलं मावशी? गायन आवडलं काही, एखादा दृष्टांत आवडला, ज्ञानोबाची ओवी आवडली काय? मला कुठे कळते रे म्हणे, मी अळानी अंगठा, पण कीर्तन खूप सुंदर केलं. म्हटलं काय कारण काय मावशी? मावशी म्हणे मी घरी 4-4 गोळ्या घेते म्हणे पण मला झोप लागत नाही म्हणे. तुझ्या कीर्तनात आली म्हणे आणि रूपाचा अभंग झाल्याबरोबर अशी झोप लागली रे. विठ्ठल जे जे विठ्ठल केलं तर शेजारचीनं उठवलं म्हणे. हे आमचा महाराज हरदासशास्त्री होते. देवानं नाचाव महाराज, देवानं नाचाव असं हरदासशास्त्री होते. मग तन्नाजी त्यांच्या घरी जातात. त्यांना जातात, तन्नाला हरदासशास्त्री विचारतात, तन्ना गा गळा एखादा राग. तन्नाने आपलं तुमच्या समोर, तन्नाजीचे गुरु होते हरदासशास्त्री, तन्नाजीचे गुरु होते हरदासशास्त्री. मग तुमच्या समोर नाही नाही तुमच्या समोर गा गा गा. आज मी म्हणतो तू गा. आणि तानाजी एक ताऱ्या गायत होती, एक तारी लावत होती, एक तारी भजत. त्याने एक ताऱ्या लावला आणि सुंदर गायन केलं. ते हरदासशास्त्री प्रसन्न झाले. त्यानं सोन्याच्या ताटभर मोरी बक्षीस दिल्या. कोणाले? तानाजीले सोन्याच्या मोरी बक्षीस दिल्या. पण त्यानं ते त्याच्यावर झाकण उघडलं, त्याच्यात एक फुटकी कवडी होती. कशात? त्या सोन्याच्या मोहरी. आता मोठ्याच्या कृती मोठा अर्थ असतो. मग तो त्यांना म्हणा नाही 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 मला नको, तुमच्याजवळून मी तुमचाच चलान तुमच्याकडून कसे घेऊ? घे म्हणे. कलाकाराचा आदर झाला पाहिजे, कलाकाराचा सत्कार झाला पाहिजे. आता हे कलाकार लोक आहेत तुमच्या गावामध्ये आले, एक एक राग एक एक बोल बसवायला किती त्यांना त्रास आहे, किती त्यांना मेहनत आहे. 8-8 दिवस घर सोडून राहतात. ती भाऊ अमोल भाऊ 8-8 दिवस घर सोडून राहतात आणि तुमच्या गावामध्ये इतका आनंद आणतात. मग यांची कदर झाली पाहिजे. कधी जुने लोक भीमसिंग जोशी मेले आणि कलाकाराचा आदर गेला. आम्ही कलाकाराचा आदर हाच करतो, त्यांचा अनादर कधी करत नाही. एखाद्यानं कोणतं जरी प्रमाण उचललं तर आम्ही कधीच थांबवत नाही. नाही तर बऱ्याच लोक कीर्तनकार लोक आदत असते, त्यांना मागच्यानं कीर्तन उचललं ह्या मुका कडे झाला. अरे त्या देवानच त्याच्या मनात आणलं म्हणून राजा, म्हणून तो बोलला वृक्षाची पाणी हाले त्याची सत्ता. तो काय म्हणत होता? त्याची काय शक्ती आहे? तो म्हणते म्हणू दे ना. पण अनाथ झाला. पण ते हरदासशास्त्री म्हणजे घे आणि त्याने घेतलं. मग गुरुजी सोन्याच्या मोडी दिला हे माझ्या लक्षात आलं, पण फुटकी कवडी कशा करता दिली? फुटकी कवडी. मग त्यावेळेस हरदासशास्त्री म्हणतात, त्यांना तू गात तर खूप सुंदर गाड्या, पण देवासाठी कमी आणि बादशासाठी जास्त गात, म्हणून तुला फुटकी कवडी देते. शुद्ध करून या चित्त तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ. आणखी महाराज तिसऱ्या चरण आणि
गुण दोष मनाने आणि कांचकानी गुण दोष मनाने. महाराज म्हणतात गड्या कोणाकोणाचे गुण पायसान पण कोणाकोणाचे दोष पायसान. गुण दोष जर पाहिले तर जीवन जगणं होणार नाही. तुम्ही जर गुण पाहिले त्याच्याबद्दल तुम्हाला आसक्ती होईल, हे बंद झाले कारण तरी. आणि तुम्ही जर त्याचे दोष पाहिले तर ते तुम्हाला नरकात नेल्याशिवाय राहणार नाही. मग कोणाकोणाचे गुणदोष आहे? महाराज म्हणतात गड्या माझ्याकडेच काय गुणदोष कमी आहेत काय? कासया पो गुणदोष तयाचे मज काय तयाचे उन्याचे, माझ्याकडे काय कमी आहेत काय? पण ज्या दिवशी गुणदोष आता तुम्ही मला भेटायला याच आहे, तुम्ही सरळ भेटू शकता आहे ना. आणि इथं पंतप्रधान आहेत, तुम्ही येऊ शकशाल का? तुमची झळाळती घेतली जाईल आणि मग तिथं पाडणार. तसंच आहे, गुणदोषाची झळाळती दिल्याशिवाय देवापर्यंत तुम्ही पोहोचत नाही. त्या आमच्या संग एक मावशी होती, ट्रिपली आली. मग जुनी मावशी आता अशी नवारी साडी घालणारी. मग ती युपीची पोलीस होती, तपासणी करायला पंढरपूरले तपासणी करतात तिथं. मग त्या मावशीची तपासणी केली. त्या मावशी त्या युपीच्या पोलिसला काय माहिती फॅशन कशी आहे, तिने कायले पाहिली हे लुगड्याची नवारी साड्याची. मग त्या मावशीचा अति होता अंबाळा, त्याच्यात चमचई पिशवी अशा ठेवत तुझ्या मावशी. आता ते बंद झालं. मग तिची तपासणी केली मावशीची तपासणी केली. त्या युपीच्या पोलिसला काहीतरी हाताला लागला. ते म्हणे मावशी काय? मावशी म्हणते बॉम्ब. बॉम्ब म्हटल्याबरोबर मातेनं एकदम सायरन वाजवला. पोलिस जमा केले आणि बंदूकच लावली तिच्या कपाळाला. सगळे जमा केले, जमा झाले आणि निकाल ते म्हणते राहू दे ना ग, एक वाजता आहे टकोर दुखते म्हणून आणलं. नाही 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 काय म्हणे. मग तिनं काढली. काय अशी नव्हती झेंडू बाम. मग तुम्ही विचार करा, देवाजवळ झेंडू बाम चालत नाही, गुणदोष चालेल काय? गुणदोषाची झाड तीच द्या लागते. माऊलीची ओवी आहे, तैसे राग द्वेष जरी न माले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणाची. तुम्ही जर गुणदोषाची झळाती देसाल माऊली म्हणतात, मग सुखाशी प्राप्त होसाल. मग तुम्हाला तुझं व्हाव आहे देव तरी हा सुलभ हो. आणखी मस्तक ठेंगणा आणि करी संताच्या चरणा. तुम्हाला संताचे पाय धरल्याशिवाय देवाची प्राप्ती नाही. तुम्ही किती काही करा. आता तुमच्या गावामध्ये श्री संत रामेश्वर बाबा झाले आहे ना, गजानन बाबाचं मंदिर आहे. संताविन प्राप्ती नाही ऐशी वेद देते ग्वाही, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे पाय. संताचे पाय धरल्याशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती नाही. एक उदाहरण सांगेन आणि पुढे चालेल. श्रीराम प्रभूचा सेतू बांधणं चालू होता आणि त्याच्यामध्ये खारुते एक एक खळा टाकत होती. श्रीराम प्रभूचं लक्ष गेलं. श्रीराम प्रभू म्हणतो जीव किती माझ्यावर प्रेम करतात, किती जीव प्रेम करतात. मग श्रीराम प्रभूचं लक्ष विचलित होते आणि तिचा ओरडण्याचा आवाज येतो. कोणाचा? खारुतेचा. खारुतेचा ओरडण्याचा आवाज येते. आणि खारुते कितके असते रे? बरोबर तीसभर हातभर 6 फूट 2 फूट. हा तोगडी इतकं सगळंच दाखवून झाला मध्ये. पोरायचं पण मी सांगत असतो, पोरं खूप हुशार आहेत. पोरं पाहिजेच कीर्तन आलं. पोरं कीर्तन असल्याशिवाय मजाच नाही. काही कीर्तनकार म्हणतात विक्षेप होते उडा, पण मला पोरं आवडतात. पोरं पाहिजे. एका पोराला गुरुजीने विचारलं होतं, अरे उठ म्हणे, का 5 रुपये किलो आंबा म्हणे, तर माझं वय किती सांग म्हणे. गणित लागते का? 5 रुपये किलो माझं वय किती? पण एक मुलगा हुशार होता, तो उभा राहिला. तो म्हणे गुरुजी मी सांगतो. सांग म्हणे, तुमचं वय 42 आणि त्याचं बरोबर 42 होतं. तो आश्चर्यचकित झाला. कसं का ओळखलं रे? सोपी आहे म्हणे गुरुजी, आमच्या गावात एक हाफमॅट आहे म्हणे. तो हाफ मॅट आहे म्हणे 21 वर्षाचा आणि तुम्ही फुल मॅट आहे म्हणे, तुमचं वय 42. पोरं खूप हुशार असतात महाराज. एका पोरात एका शिक्षकानं म्हणे क मन तो काही म्हणे ना. गुरुजीने त्याला 2 थापला मारल्या म्हणेच ना. सुट्टी झाली, त्याला एक मित्र भेटला. कार्यालय का म्हणे, तुला एवढं सोपी येत नाही म्हणे, क साठी मार खाल्ला म्हणे. त्या क म्हण क येत नाही. अबे तो म्हणे क तर मी 100 वेळा म्हणतो म्हणे. म्हणू म्हणे क क क. मग त्या म्हटलं का म्हणे क. अबे क म्हटलं की पुढचा ख शिकवते ना म्हणे. एका जणाला प्रश्न केला गुरुजीनं. गुरुजी म्हणत रेल्वे जाते त्यावेळेस गेट का बंद करतात? तो म्हणे सोपे आहे गुरुजी, रेल्वे गावात असू नये म्हणून गेट बंद करतात म्हणे.
एका जणाला म्हणे मुख्यमंत्री असतो तर काय केलं असतं. मग तो म्हणे मी जर गुरुजी मुख्यमंत्री असतो, निबंध लिहा मुख्यमंत्री असतात. तो म्हणे मी जर मुख्यमंत्री असतो तर मी गुरुजी अति नसतो. मग कुठे असता? विधानसभेत असतो. बस खाली. एका जणाने म्हणे आळस या निबंधावर ओविल्या म्हणे 20 ओळी. त्यानं पूर्ण पेपर कोरा सोडला 20 ओळ्या आणि खाली लिहिलं याला आळस म्हणतात. बस झाला आता. विठाला खारुतेचा ओरडण्याचा आवाज आला. प्रभूचं लक्ष गेलं. प्रभूने तिला उचलून घेतलं. उचलून घेतल्यानंतर तिच्यावर पाणी मारलं, तिला जिवंत केलं, तिला होश मध्ये आणलं आणि तिला विचारलं सांग तुझी अवस्था ही कोणी केली? कोणी जरी केली तर त्याला सजा मी देणार. ते म्हणे जाऊ दे ना प्रभू, तुम्ही मला उचलून घेतलं बस एवढंच. मला नाही जाऊ दे म्हणे. ही नाही सांग सांग म्हणे. ही अवस्था माझी हनुमंतरायाने केली म्हणे. कोणी केली? हनुमंतरायाने केली म्हणे. मग हनुमंतरायाचं जसं नाव केलं प्रभू गारच झाले, कारण त्यांच्या गटातले होते. आता गट आहेत का? त्या गटच आहे. बचत गट, शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवारचा गटच आहे. तसे गट होते. मग पण ते राजकारण होतं, ते समाजकारण होतं. ते प्रभू होते. ते प्रभू म्हणत हनुमानजी नाही, लक्ष्मण असो की मी असो सजा त्याला झालीच पाहिजे. सांग काय सजा दिली? ते खारुताई म्हणे सजा देऊ नका म्हणे. सजा देऊ नका, त्याचा सत्कार करा. अगं मी जर तुला रेमडेसिवीर दिलं नसतं, मी जर ऑक्सिजनची व्यवस्था लावली नसती, मी जर खाट्याची व्यवस्था लावली नसती, 4 लाख लोक कोरोनात गेले, त्याच्यात तुझा नंबर लागला असता ना. ते म्हणे हो देवा लागला असता, पण हनुमंतराय सजा नाही, सत्कार करा. का करा? मला जे तुम्ही उचलून घेतलं म्हणे, तुमच्या जवळ घेतलं, हे हनुमंतराय नाही म्हणे. हनुमंतराचा पाय माझ्या शेपटीवर पडला म्हणून तुम्ही मला जवळ घेतलं. मग मस्तक ठेंगना करी संताच्या चरणा. हनुमंतराच्या पायामुळे काय झालं? देवाची प्राप्ती. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय वेचिते वचन जने राहे समाधान. गोड बोलत समाज चालतात. गोड बोलल्यानं काय जाते? आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, कावळा आवडते की कोयल आवडते? काय आवडते? पोट्टे हो हा कोयल. कावळ्यानं काय धुरा कोरला का आपला? हा कावळ्यानं धुरा कोरला कोणाचा? आणि कोयलनं काय पैसा दिला? कौवा तुझको क्या दे रे. एक बाई होती, मस्त गोड गाणं म्हटलं होतं हे. आम्ही त्या नवरात्र कीर्तनाला चाललो, तिचं ऐकलं होतं. गोड मस्त. नाही तर बायाचं काय असते, यमक लागला की भजन तयार. बायला काही नाही. अरे अरे टोपा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. ऐका काय हा नवरात्रात एका बाईनं गाणं म्हटलं होतं. नवरात्रात गाणं म्हटलं होतं. काय म्हणते ते? देवाच्या देवळात कोण गाव उभी, मळवट भरते मी गाव उभी. आई जगदंबे दर्शन दे ग मला न कुठवर राहू उभी. आई जगदंबे. काय अर्थ आहे का? नाही मला. एका बुढीनं गाणं म्हटलं होतं. एका जण बुढी होती. बुढी म्हणे मंडपाला लागली लाईटिंग, बुडा बुडीची फायटिंग. काही अर्थ आहे का महाराज? अरे सुंदर गाणे आहेत. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी ने जाईन मी. जनाबाईच्या अनादि निर्गुणा प्रगटली भवानी, मोहमैशाच मर्दानी लागुनी. त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्त लागे तो पावशी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागला. किती सुंदर आहेत महाराज. मग ते बाई गाणं म्हणत सांगायचं राहील तुम्हाला. कौवा तुझको क्या दे रे, कौवा तेरा क्या ले रे, कोयल तुझको क्या दे रे. मीठी भाषा बोल कर जग अपना सार कर ले. मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े. मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े. किती गोड गाणं आहे.
अरे गोड बोल, गोडल्या बोलल्यानं तुझं काय जाते? गोड बोलशील तर विश्व जिंकशील, कडू बोलशील तर जोडचा दूर जाईल. कोयल गोड गाते म्हणून कोयल आवडते, कावळा हा काव करते म्हणून आवडत नाही. अनेक उदाहरणं आहेत महाराज, सांगू आता खूप आहेत, पण आपला टाइम होता आला. मला सुद्धा आळंदीला जायचं आहे आता, 12ची रेल्वे आहे, असू द्या. म्हणून गोड बोला. मालवी म्हणतात साच आणि मवाळ, मिथलं आणि रसाळ, शब्द जैसे कल्लळ अमृताचे. नामदेव महाराज म्हणतात बोलू ऐसे बोले, जेने बोले विठ्ठल डोले. मग वेचिते वचन जेने राहे समाधान, तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. विठोप्पा तुका म्हणे फारा, 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 तुका मने 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 फारा. थोडा तारे परमुपकारा, थोडा तारे परमुपकारा, थोडा तारी परमुपकारा, थोडा तारी परमुपकारा. तुझे भावा आहे देवा, तुझे बाबा आहे देवा, तुझे बाबा आहे देवा, तुझे बाबा आहे देवा, तुझे
टाळी वाजवा, टाळी वाजवली पाहिजे. कीर्तनामध्ये कोणाची टाळी एक सुवासित कारण टाळी बजाने से मुंह में कभी गाली नहीं आती. त्यासाठी टाळी वाजवली पाहिजे. दुसरं आपली भाग्यराशाचं अर्धवट असेल. घरापर्यंत लक्ष्मी येते पण घरात अर्धवटच आहे. कीर्तनामध्ये टाळी वाजा, घरात येईल लक्ष्मी. आणि तिसरं आपलं ब्लड प्रेशर चांगलं राहते, आरोग्य चांगलं राहते टाळी वाजवली. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. वाजा टाळी. तुका म्हणे फार थोडा तरी उपकार, परोपकार माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे. ज्याच्या जीवनात परोपकार आहे तो अविस्मरणीय आहे, तो जिवंत आहे. आणि ज्याच्या जीवनात उपकार परोपकारच नाही तो मेला म्हणजे संपला. म्हणून परोपकार, संत परोपकारा करता येते. येथे उपकारासाठी आले घरी जा वैकुंठी. संत असे आहेत महाराज. आता ज्ञानोबा असतील, ज्ञानोबानं पसाया दान मागितलं. ज्ञानोबाचा उत्सव आहे हा. ज्ञानोबाचा समाज समजून सोडा. ज्ञानोबानं त्यांचं स्वतःसाठी मागितलं पण तरी दुसऱ्याचा विचार केला. पण जीव असा आहे, जीव दुसऱ्यासाठी स्वतःसाठी मागीन, दुसऱ्यासाठी मागीन तरी स्वतःचा विचार करते. ज्ञानोबा म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वागे तोषावे तोषोने उगवा करा द्यावे. उगवा कर म्हटलं मजा द्यावे. स्वतःसाठी मागितलं महाराज. पण पुढे पहा काय मागितलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्यारी मेरती वाडो. कोणासाठी मागितलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्यारी जातो. संताचं येणंच महाराज परोपकारासाठी आहे. आणि आपण दोघी मायदिकी होत आहे. बस संपलं कीर्तन. एका देवीजोडी गेल्या आणि त्या देवीची एक हे होती महाराज, काय म्हणतात त्याला, आपलं प्रथा होती. स्वतःसाठी जर मागत होते देत नव्हती, पण दुसऱ्यासाठी मागा ती देत होती. मग त्या पुजारीने, दोघी मायलिक होत्या, मुलगी फार हुशार होती, डबल MA होईल होती. मग ते पुजारी म्हणतात त्या दीदी स्वतःसाठी मागशील तर हे देवी देणार नाही, पण दुसऱ्यासाठी मागत तर जरूर देईल. मुलगी खूप हुशार होती. मुलगी म्हणे ठीक आहे. मुलगीनं मागितलं, निघाल्या दोघी मायलिकी वापस. त्या पुजाऱ्यानं हाका मारल्या, ओ दीदी मागितलं का देवीला? हो हो मागितलं. स्वतःसाठी? हा हा स्वतःसाठी काही नाही मागितलं. मग माझ्या आईसाठी मागितलं. काय मागितलं? म्हणे माझ्या आईला सुशी सुंदर धनवान एखादा जवळ चांगला मिळू दे म्हणे. कोणासाठी मागितलं? बरं तिच्यासाठी मागितलं ना. जीव असा आहे महाराज.
संत उपकारासाठी येतात. काहीतरी उपकार करा. बरंच उपकारावर बोलल्या जाईल आता, पण आता मी बोलत नाही. खूप गोड कार्यक्रम आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, जीवनामध्ये परोपकार करत जा. नाही आपल्याच्यानं देणगी देणं होत, ते झाडपुसेच करा, पट्टीच टाका. नाही काही टाकणं होत, ते कार्यकर्ते मंडळात त्याचीच भेट घ्या. त्याला उत्साह चढते, आनंद येते. नाही लोक आहेत काय पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करतील म्हणून येत चला. आणि कीर्तनाला रामेश्वर बाबाच्या हाती पुरा मंडप म्हणजे दर मंडप वळा लागते. ती काय होते, आणत चला. लोक म्हणा चला, उद्धाराचं साधन आहे हे, मनोरंजनाचं साधन नाही. मनोरंजनाच्या उद्देशानं कीर्तन करायला बघत नव्हतं. यानं मनोरंजन केलं पाहिजे. यानं तुम्हाला सांगू काय, जो संसाराची आठवण करून देते ते कीर्तन नाही. जे तुम्हाला तुमच्या उद्धाराकडे, उचित ध्येयाकडे घेऊन जाते, तेच खरं प्रवचन आहे. तो खरं संत, तो ग्रंथ आहे. आणि तेच सगळं उद्धाराचं साधन आहे. म्हणून इथं येत जा आणि आणत चला. तरुण मुलं मुली येत चला. आता तिथं 100 मुलं असतात. ती नाही 5-25 तर पाहिजे. तरुण मुलं आलं पाहिजे. त्यांच्यासाठी हे त्यांच्यासाठीच आहे. नाही तर काही 50, 55, 60, 65 झालं मला त्याचं. तरुण 20 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत मुलं पाहिजे, त्याचं काम आहे. म्हणून येत चला. गोड कार्यक्रम आहे. आमच्या अमोलदादाने निमंत्रण दिलं. अमोलदादाचे खूप खूप धन्यवाद. त्यानं माझं पत्रिकेत नाव पाहिलं फक्त अमोलदादानं, कोण्या आगरच्या. त्यानं मला फोन केला, महाराज तुम्ही कीर्तन करता काय? म्हटलं हो राजा अमोलदादा. बरं बरं बरं, आमच्या तिचा कार्यक्रम असते. म्हटलं माहीत आहे. मग आम्हाला तुमची एक सेवा. कसं करतात, काय करतात हे काही माहिती नाही, पण एक प्रेम आहे महाराज. 20 वर्षाच्या अगोदरही त्यांनीच निमंत्रण दिलं होतं, आलो होतो. त्यापासून आम्ही चालू. त्यांचे खूप प्रेम देतात आम्हाला तिकडली मंडळी. आमचे विजूभाऊ असतील, गणेश भाऊ असतील, संजू भाऊ असतील, आमचे वाघमारे भाऊ असतील. वाघमारे भाऊ जेवण करायचे थांबले आज आमच्यासाठी. माझं कीर्तन होतं. जवळजवळ आज 4 ते 5 लोकांचे फोन आले मला उगव्यातून. कारण उगवा गावचं प्रेम आहे गड्या माझ्यावर. खूप उगवा गावाचं मी कुठे नाव काढतो, कारण तुमच्या गावासारखा कार्यक्रम आणि तुमच्या गावासारखं प्रेम नाही. उगव्याचं कामच अलग आहे, खूप सुंदर. म्हणून जवळजवळ सगळ्याच लोकांचे फोन आले आज सेवा आहेत. पण अमोलदादामुळे सेवेचा योग आला. मनापासून धन्यवाद. झालेली सेवा ईश्वराच्या चरणी. एकादशीचं व्रत करत जा. एक सांगून जाईन, एकादशीचं व्रत करत जा आणि आई वडिलाची सेवा करत जा. आई वडिलाच्या सेवेसारखं दुसरं पुण्य नाही, दुसरं तीर्थ नाही, दुसरं ठिकाण नाही. बस तेवढं करा. जीवनामध्ये आलं एकादशीचं व्रत, तुळशीची माळ, आई वडिलाची सेवा. हे तुकारामाचं प्रमाण आहे. विनवितो सकल जना कर जोडून लहान थोरा, दान इतकेचे द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. बस इतकं दान माझ्या झोडीत टाका आणि संपलं आपलं कीर्तन. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. टाळ करे. वाह वाह वाह, पावली पावली, टाळी वाजा, टाळी वाजा. वा वा वा, शाबाश शाबाश. वाह वाह.